स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। म्हणजेच काय की 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर हा येणारा काळ सिंह राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, वैवाहिक जीवन तुमचे कसे असणार आहे, महिला वर्गासाठी कसा असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसा असणार आहे, व्यावसायिक लोकांसाठी कसं असणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, सिंह राशी राशीचक्रातली 5व्या नंबरची रास आहे आणि सिंह राशीचे स्वामी हे सूर्यग्रह आहेत आणि सूर्यासारखे तेजस्वी हे सिंह राशीच्या व्यक्ती असतात। आपण समाजाला काहीतरी देणं लागतो याच हेतूने सिंह राशीच्या व्यक्ती ह्या काम करत असतात आणि समाजाला, इतर लोकांना जे त्यांच्याकडे मदत मागायला येतील अशा लोकांना सिंह राशीच्या व्यक्ती ह्या मदत करत असतात आणि त्या मदतीमुळे सिंह राशीच्या व्यक्तींचा समाजात मान सन्मान वाढत असतो, समाजात त्यांचा मान असतो। त्याचमुळे सिंह राशीचे व्यक्ती त्यांच्या मनातील ज्या कल्पना आहेत त्या सत्यात उतरण्याचा प्रयत्न करत असतात। अतिशय कष्टाळू रास म्हणजे सिंह रास। सिंह राशीच्या व्यक्तींना आपलं यश एकटेपणाने साजरं करण्याची सवय नसते। आपल्या यशात ते सर्वांना भागीदारी करून घेत असतात। आपल्यासोबत इतरांचं सुद्धा कल्याण कसं होईल, चांगलं कसं होईल याचा विचार सिंह राशीच्या व्यक्ती करत असतात। अशा सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा जाणार आहे ते आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे। तुम्ही व्यायामाकडे थोडंसं लक्ष द्या, तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आणि जेवण करत असताना जेवण हे वेळेतच तुम्ही केलं पाहिजे। आज जेवण एका टायमाला, उद्या जेवण त्या टायमाला असं न करता तुम्ही जेवणाकडे लक्ष द्या। तुम्ही जर जेवणाकडे लक्ष दिलं की तुमच्या आरोग्याच्या पण तक्रारी कमी होतात आणि आरोग्य तुमचं चांगलं राहत असतं। त्याचप्रमाणे तुम्ही व्यायामाकडे सुद्धा लक्ष द्या। व्यायाम केल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य बरोबरच शारीरिक आरोग्य सुद्धा चांगलं राहत असतं। आणि तुम्ही जर सध्या समाजासाठी काम करत आहात किंवा काही लोक हे समाजासाठी काम करत असताना त्यांची धावपळ होत असते, नोकरीमध्ये काम करत असताना धावपळ होत असते, व्यवसायात काम करत असताना धावपळ होत असते, त्या धावपळीच्या कामात तुम्हाला तुमच्या जेवणाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो। पण मित्रांनो, सिंह राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या आठवड्यात आपल्या जेवणाकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि जेवण हे वेळेतच पूर्ण केलं पाहिजे। त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गासाठी सिंह राशीचे जे नोकरदार वर्ग आहेत त्या नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय धावपळीचा असणार आहे। तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये धावपळ होणार आहे, परंतु धावपळ केल्यामुळे तुम्हाला यश सुद्धा मिळणार आहे। तुमचे धावपळ बघून तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहतील आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश असले की तुमची नोकरीमध्ये पगारवाढ सुद्धा होऊ शकते किंवा तुम्हाला बढती सुद्धा मिळू शकते। म्हणजेच काही नोकरदार वर्गाला येणारा आठवडा हा अतिशय धावपळीचा असणार आहे। धावपळ करत असताना सावधानगिरीने बाळगा। कामाच्या ठिकाणी काम करत असताना तुम्ही काळजी घ्या, काम सावकाशपणे करा। जरी तुमची धावपळ होणार असली तरी कामाच्या ठिकाणी तुम्हाला इजा होणार नाही, लागणार नाही याची काळजी सिंह राशीच्या व्यक्तींनी घेतली पाहिजे। ज्या व्यक्तींना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे। थोडेसे चांगले प्रयत्न करा, कर्म चांगले ठेवा आणि आपल्या कर्माला प्रयत्नाची जोड द्या। प्रयत्न करत असताना, कष्ट करत असताना तुम्हाला नक्कीच येणाऱ्या आठवड्यात चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा आर्थिक बाबतीत अतिशय चांगला असणार आहे। तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहात, शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता। चांगले योग तुम्हाला गुंतवणुकीचे आहेत। शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी करत असताना मात्र तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या। एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत असताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या। म्हणजेच काय की ती गुंतवणूक तुम्हाला भविष्यासाठी उपयोगी पडली पाहिजे, त्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा झाला पाहिजे, नुकसान तुम्हाला टाळता आलं पाहिजे, यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला हा नक्की घ्या। तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायात गुंतवणूक करणार आहात, एखाद्या नवीन व्यवसायाची स्थापना सुद्धा येणाऱ्या आठवड्यात तुम्ही करू शकता। नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता, नवीन घर तुम्ही खरेदी करू शकता। सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा चांगले योग आहेत।
तुम्ही जर वाहन घ्यायची जर तुमच्या डोक्यात कल्पना असेल किंवा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नवीन वाहन येणाऱ्या आठवड्यात खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही चांगली गुंतवणूक एखाद्या ठिकाणी करू शकता, जागा घेऊ शकता. येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगल्या योगाचा आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन जर काही खरेदी करायची असेल तर तुम्ही येणाऱ्या आठवड्यात ती खरेदी करू शकता. त्यानंतर बघा की व्यावसायिक लोकांसाठी सुद्धा येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायाचं विस्तारीकरण तुम्ही येणाऱ्या आठवड्यात करणार आहात. तुम्हाला जर एखाद्या व्यवसाय जर तुमचा एका शहरातून दुसऱ्या शहरात जर न्यायचा असेल किंवा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टाकायचा असेल तर तुमचा येणारा आठवडा अतिशय चांगला योग आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाचं विस्तारीकरण करू शकता. नवीन शाखात सुद्धा तुम्ही येणाऱ्या आठवड्यात टाकू शकता. ज्या व्यावसायिकांना नवीन व्यवसायात पदार्पण करायचं आहे त्यांना सुद्धा येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. व्यवसायात तुमचा नफा वाढणार आहे. नफा वाढल्यामुळे तुम्ही व्यवसायात अतिशय दुसऱ्या व्यवसायात सुद्धा गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर तुमचे जे मित्रमंडळी असतील ते सुद्धा तुम्हाला आर्थिक मदत येणाऱ्या काळात करणार आहे. त्यामुळे तुमच्या व्यवसायात आर्थिक बाबतीत पाठबळ मिळणार आहे. त्याचबरोबर बघा की मित्रांनो, तुमची जुनी वसुली किंवा तुम्ही एखाद्याला उधारीवर पैसे दिले असतील ते सुद्धा येणाऱ्या आठवड्यात वसूल होऊ शकतात. त्याचप्रमाणे जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, वडिलोपार्जित संपत्ती तुमची अडकली असेल, तिथूनही तुम्हाला पैशाची आवक येणाऱ्या आठवड्यात वाढू शकते. त्याचबरोबर मित्रांनो बघा की विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा येणारा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे. तुमची जर स्पर्धा परीक्षा असेल तर त्या स्पर्धा परीक्षेत सुद्धा येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमचं वैवाहिक जीवन सुद्धा तुमचं अतिशय आनंदात जाणार आहे. तुमच्या कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं नातं अतिशय घट्ट होणार आहे. प्रेमाचे संबंध येणाऱ्या आठवड्यात निर्माण होणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर तुमच्या जोडीदाराबरोबर येणाऱ्या आठवड्यात कुठेतरी फिरण्यासाठी सुद्धा जाणार आहे. म्हणजेच काय की येणारा आठवडा तुमचं वैवाहिक जीवन अतिशय चांगलं असणार आहे. ज्या लोकांना लग्न जमवण्याची इच्छा असेल किंवा ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात लग्न जमण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजेच काय की येणारा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींची लग्न होऊ शकतात. त्यानंतर बघा की मित्रांनो, तुम्हाला कुटुंबाची साथ मिळणार आहे. कुटुंबात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. कुटुंबातील व्यक्तीसुद्धा तुम्हाला काही कामात साथ देणार आहात. तुम्ही कुटुंबाच्या व्यक्तींना साथ देणार आहे आणि कुटुंबाच्या व्यक्तींना साथ देण्यामुळे तुमच्या कुटुंबातील व्यक्तींनी तुम्हाला साथ दिल्यामुळे तुमच्या सुद्धा चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण असणार आहे आणि कुटुंबातील वातावरण सुद्धा एकदम आनंदाचं राहणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की महिला वर्गासाठी सिंह राशीच्या ज्या महिला असतील त्या महिलांना येणारा आठवडा थोडासा धावपळीचा असणार आहे. नोकरदार ज्या महिला आहेत त्यांना नोकरीमध्ये सुद्धा धावपळ करावी लागणार आहे आणि आपल्या घरी सुद्धा धावपळच करावी लागणार आहे. त्यामुळे महिलांनी विशेष करून धावपळ करत असताना आपल्या आरोग्याची काळजी घ्या, जेवणाची काळजी घ्या आणि जेवण हे वेळेतच पूर्ण केले पाहिजे. महिला वर्गाने साधारणपणे व्यायाम सुद्धा केला पाहिजे. व्यायाम केल्यामुळे महिला वर्गाची जी मानसिक पण शांतता त्यांना लाभणार आहे आणि शारीरिक आरोग्य सुद्धा त्यांचे जपणार आहे. म्हणून महिलांची जी येणारी धावपळ आहे त्या धावपळीचा पर्याय म्हणून तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या. सकाळी लवकर उठा आणि थोडासा चालण्याचा व्यायाम महिला वर्गाने केला पाहिजे. कुठलेही काम करत असताना महिला वर्गाने सावधानगिरीने ते काम करा. तुम्हाला जर धावपळ होत असताना तुम्ही कामात त्याचा जोरदारपणे करू नका. हळूवारपणे सावकाशपणे ते करा. महिला वर्गाने विशेष करून स्वयंपाकघरात काम करत असताना तुम्हाला लागणार नाही, भाजणार नाही याची काळजी घ्या आणि आपले आरोग्य नक्की सांभाळा. येणारा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे. सूर्यग्रहाचा जो बीज मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. सूर्याला सकाळी उठून तुम्ही जल अर्पण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन सुद्धा दर शनिवारी करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही शनी महाराजांना काळे तीळ व तेल सुद्धा पाहू शकता. येणारा आठवडा हा सर्व सिंह राशीच्या व्यक्तींना अतिशय शुभ जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.